तालुका कृषी अधिकारी कन्नड अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 मध्ये 50 गावांची निवड झाली असून डोंगरगाव येथे गाव विकास सूक्ष्म कृती आराखड्याचा पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे। यात गाव पातळीवर लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन प्रक्रिया 1 ते 7 एप्रिल पर्यंत राबवली जात आहे। यामध्ये प्रत्येक दिवशी काय करायचं याचं नियोजन करण्यात आलं आहे। त्यामध्ये गावात मशाल फेरी, सायंकाळी गाव बैठक, शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी, लोकसहभागातून गाव नकाशा, शिवार फेरी करण्यात येणार असून पाण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे। तसेच महिला सभा आणि ग्रामसभेचं आयोजन करण्यात येणार आहे। डोंगरगाव येथून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा शुभारंभ 1 एप्रिल रोजी करण्यात आला। यामध्ये सायंकाळी ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष तथा गावचे सरपंच पुष्पा आगरे यांच्या अध्यक्षतेखाली मशाल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच सायंकाळी गाव बैठक घेण्यात आली। यामध्ये तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली आणि मार्गदर्शन केले। तसेच प्रकल्प समन्वयक इम्रान शेख यांनी प्रकल्प आराखडा यावर मार्गदर्शन केले। दीपक देशमुख यांनी पाण्याचा ताळेबंद यावर मार्गदर्शन केले। या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक हे उपस्थित होते आणि हा आराखडा तयार करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक दीपक भिरारे यांनी केले। तसेच आभार प्रदर्शन उपसरपंच कैलास आगरे यांनी व्यक्त केले। देविदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड। कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपण कन्नड तालुक्यातून 50 गावं निवडलेली असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा शुभारंभ आपण डोंगरगाव येथून करत आहोत। तर यामध्ये आज आपण डोंगरगाव येथे सुरुवातीला मशाल फेरी काढून या ठिकाणी गाव बैठक घेण्यात आली। गाव बैठकीमध्ये गावातील जे ग्रामकृषी संजीवनी समितीचे अध्यक्ष, उपसरपंच, त्याचप्रमाणे समितीचे सर्व सदस्य, गावकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत सूक्ष्म नियोजनाची प्रक्रिया कन्नड तालुक्यातून डोंगरगाव इथं आपण आज सुरू केलेली आहे। आजचा हा 0 दिवसाला आपण मशाल फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। हा एकूण 5 दिवसांचा आपला सूक्ष्म नियोजनाचा टप्पा आहे। यामध्ये आपण गावात या 5 वर्षात जो काही प्रकल्प राबवायचा आहे त्याच्या प्रत्येक बाबीचं, प्रत्येक घटकाचं नियोजन आपण या प्रकल्पाअंतर्गत मोहिमेमध्ये करणार आहोत।